पोरानो, उद्या येणार ना पार्टीला? मस्त पार्टी ठेवलेले. ओ भाऊ, मला काय जमणार नाही, उद्या मला काम आहे, तुम्ही या जाऊन मग. अरे कसलं काम, चल की. तेवढं त्यांनी पार्टी ठेवली, मस्त जेवण बिवण करून चल की. भाऊ तुला जायचंय तर जा. रविदास भाऊ, मला काय जमणार नाही, याला वाटलं तर घेऊन जावा तुम्ही. ए बाबा, तुमचं काय ते ठरवा, मी आलो जाऊन. ए बाबा, कुठे याच्या नादाला लागतो, कुठे जेवाय बिवाय जातो. अरे जेवण चाटायच्या आत आणि मागं बोलून दाखवतं, त्यापेक्षा आपल्या घरी चटणी भाकर खाल्लेला परवडतं. अरे पण काय एवढं तू तोडून बोलायला लागलाय त्याला? अरे ते तसंच आहे बाबा, आणि तुझी तर मागे एवढी माप काढत असतो ना त्यो. काय नाही, तू कामाला हे त्याच्याकडे, ते म्हणतो मी ह्याला पगार एवढा देतो आणि तेवढा देतो. किती पगार देतो तुला त्यो आता? 20,000 रुपये देतात. काय 20,000 रुपये तुला परवडते काय माहिती. जाऊ दे, आता तुझा मित्र आहे म्हणून मी तुला काय बोलत नाही. अरे पण असं काय म्हणत होता एवढं, ते तरी सांग. काय सांगू, सांगन तेवढं तुला कमीच आहे. आता आपलेच गद्दार आहेत, त्यामुळे मी बी नाही काय बोलत, तुमच्या दोघांच्या मध्ये नाही बोलू शकत. असं बोलला? अरे हा, मग तसाच बोलला तो. तुला काय सांगू आता, बघ तुला जायचं असेल तर तुझा, मी चाललो भाऊ. काय रे, काय म्हणत होतो आरामखोर? अहो काय म्हणणार रे, तुम्ही म्हणले तसंच की. मी तुला आधीच सांगत होतो, हा कार्यकर्ता खूप आरामखोर आहे. अरे जो कार्यकर्ता तुझ्या पाठीमागे तुझे माप काढू शकतो ना, तर माझ्या पाठीमागे माझं का माप काढू शकत नाही? अहो रोहिदास भाऊ, पण अशा लोकांना असं करून नेमकं भेटतंय काय? अरे काय भेटणार म्हणजे? आपल्या दोघांचा बिझनेस व्यवस्थित चाललाय ना, आपल्या दोघात फूट पाडणार, आपण दोघं लांब होणार आणि या बुरट्यांचं काम होणार. म्हणून आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर गाडीसारखं आपल्या शिकारावर टपून राहायचं. आणि जर आयुष्यात माहिती टिकवायची असली तर अशा कान भरवणाऱ्या लोकांपासून जपून राहायचं.